नमस्कार. एमपी लीगल गायडन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे की काय भारतीय न्यायालयामध्ये खोटे बोलणे आणि खोटे स्टेटमेंट देणे हे योग्य आहे का. तर मी तुम्हाला सांगते की नाही. न्यायालयांमध्ये खोटे बोलणे आणि खोटे स्टेटमेंट देणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. यावर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. कारण की IPC अंतर्गत जेव्हा एखादी व्यक्ती न्यायालयात किंवा कायदेशीर प्रक्रियेत खोटे पुरावे देते तेव्हा ती चुकीचा पुरावा दिल्याबाबत दोषी ठरत असते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती खोटे पुरावे तयार करते आणि न्यायालयात सादर करते तेव्हा ती व्यक्ती ही खोट्या पुराव्यांचा उपयोग केल्याचा दोषी ठरत असते. खोटे पुरावे देणे किंवा खोटे प्रतिज्ञापत्र देणे म्हणजे जसं की ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र हेही बनवून ते खोटे बनवून ते सबमिट करणे हेही चुकीचे आहे. यासाठी 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हेच जर ती व्यक्ती न्यायालयीन प्रकरणांमध्ये खोटं प्रतिज्ञापत्र दिल्यास त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 अंतर्गत न्यायालयात खोटे बोलणे व खोटे स्टेटमेंट देणे हे न्यायालयाच्या अपमानाचे कृत्य मानले जाते आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट यासाठी 6 महिन्यापर्यंतची कारावासाची शिक्षा, 2000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा देऊ शकते. त्याचप्रमाणे खोटे बोलण्याचे परिणाम काय काय असतात. ज्या व्यक्तीला कारावासाची शिक्षा ज्या व्यक्ती खोटं बोलली आहे त्या व्यक्तीला कारावासाची शिक्षा होऊ शकते. व्यक्तीला आर्थिक दंडही थोपवला जाऊ शकतो. तसेच खोटे बोलल्यामुळे न्यायालयाचा अपमान झाल्यास अतिरिक्त शिक्षाही होऊ शकते. खोटे बोलल्यामुळे व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ही धोक्यात येत असते आणि पुढे जाऊन भविष्यातही न्यायालयीन प्रक्रिया ही त्यांच्यासाठी अधिक कठीण होऊ शकते. न्यायालयात खोटे बोलणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळे अशा कृत्याचे परिणामही गंभीर असतात आणि व्यक्तीला कारावासाची शिक्षा, दंड तसेच व प्रतिष्ठेलाही त्याच्या हानी पोचते व या सगळ्याला त्याला सामोरे जावे लागते. न्यायालयीन प्रक्रियेत सत्यतेचे पालन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.